बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। कामगार नेते गोरगरिबांचे तारणहार इरफान भाई सय्यद यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला। खंडोबा माळेतील सभागृहात सायंकाळी 6 वाजतापासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती। विविध कंपन्यातील कामगार, कंपनी मालक, राजकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या पक्षातील मान्यवरांनी हार, तुरे, केक अशा अनेक भेटवस्तू देऊन इरफान भाई यांना शुभेच्छा दिल्या। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। अभिष्ट चिंतन सोहळ्यासमयी गरीब कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली। यात 2500 रुपयापासून ते 60,000 रुपयांची अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली। याच कार्यक्रमात सर्व नागरिकांना संकटकाळी उपयोगात येण्यासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, गौतम चाबुकस्वार, युवराज कोकाटे, अमित गोरखे, सुलभा उबाळे यांच्या उपस्थितीत पार पडला। पण सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की जेव्हा इरफान भाई एखाद्याशी मैत्री करतात त्यावेळेला त्या मैत्रीला जागणं काय असतं, आणि ते जागणं म्हणजे तुम्ही रात्री सुद्धा कधी एखादा त्यांना फोन केला तर कधी असं होत नाही की इरफान भाई रिस्पॉन्ड करत नाही। आणि अभिग्रुपच्या माध्यमातून गेले 15 वर्ष आम्ही भाईंबरोबर काम करतोय। अनेक वेगळ्या युनिटमध्ये काम करताना फक्त आमची रिलेशनशिप अशी कधीच राहिली नाही की फक्त इंडस्ट्रियल रिलेशनशिप, एक घरगुती रिलेशनशिप झाली। आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये भाईंचा प्रवेश झाला, मी अनिल भाऊंना त्यावेळेला देसाई साहेबांशी बोलणं झालं होतं, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं होतं की शिवसेनेला सगळ्यात चांगला सपोर्ट आणि शिवसेनेतर्फे एक चांगला असा एक नेता पिंपरी चिंचवडमधनं उदयाला येतोय, हे आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये भाई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमच्या ग्रुपतर्फे सर्वांतर्फे मी एवढंच म्हणेल की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जशी सामाजिक याच्यामध्ये खूप सेवा करताय, आम्ही बघतोय गेले 10-15 वर्ष झाले तुम्ही ह्याच माध्यमातून तुमच्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य करताय, असे फार कमी लोक आहेत की कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही बघितलं, कोविडच्या काळामध्ये खूप चांगलं कार्य भाईंनी केलं। आणि या पुढच्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये अशा खूप चांगल्या घटना घडोत, त्यांचं तब्येत चांगली राहो, त्यांना चांगलं हेल्दी आयुष्य मिळो अशी शुभकामना देतो आणि मी इथं थांबतो। धन्यवाद। संपूर्ण कामगार चळवळीमध्ये एक आश्वस्त चेहरा म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय असे तुम्हा सर्वांचे लाडके कामगार नेते, महाराष्ट्र राज्य भारतीय कामगार सेना महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ज्यांच्याकडं संपूर्ण जनता आशेने बाते असे तुम्हा सर्वांचे सहकारी मित्र कामगार नेते इरफान भाई सय्यद यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक कामगार क्षेत्रामध्ये एक नवीन उभारी देणारा वाढदिवस प्रत्येक वर्षी आपण वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण सर्वजण कामगार बंधू
संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी जमत असतो, परंतु ह्या वेळचा वाढदिवस कोविडच्या माध्यमातून बाईंनी आम्हाला सर्वांना सांगितलं की ह्यावेळी आपण वाढदिवसाचं थोडंसं अतिशय जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतोय. उद्या संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी विधान परिषदेची निवडणूक आहे. कामगार चळवळीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कामगार क्षेत्रामध्ये कामगारांच्या हिताचं संवर्धन करण्यासाठी आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी संघटित कामगार संघटनेची गरज या भागामध्ये निर्माण होऊ लागली आणि इरफानभाई सय्यद यांनी कामगार क्षेत्रामध्ये अतिशय संघटित कामगारांना न्याय देत असताना अनेक आस्थापनाचं हित जोपासत असताना प्रथमतः आस्थापना जगली पाहिजे आणि त्या माध्यमातून कामगार जगला पाहिजे ही अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी बाईंनी या संपूर्ण परिसरामध्ये कामगार क्षेत्रामध्ये आपण चळवळ उभी केलेली पाहिलेली आहे. आपण गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की संपूर्ण मागच्या वर्षी 1 मेला कामगारांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं अतिशय विचित्र कायदा आणला, कामगारांचं नुकसान करणारा कायदा आणला आणि त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख कामगार संघटनांना घेऊन अतिशय भव्य दिव्य मोर्चा इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि अशा पद्धतीने कामगारांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असताना नुसता कामगार क्षेत्रच नाही तर या भागातील जो गरीब असेल, मागच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आमच्या खेड आणि पुणे शहरामध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना नुसतं पिंपरी चिंचवड शहरच नाही तर या पुणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय देत असताना जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांसाठी सातत्यानं काम करण्याचं काम आदरणीय इरफानभाई नेहमी करत असतात. आमच्यासारखे शिवसैनिक आपण नेहमी ज्या ज्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न निर्माण होतील, ज्या ठिकाणी कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी आम्ही इरफानभाईंच्या कानावर संपूर्ण प्रश्न टाकतो आणि 24x7 जवळजवळ 365 दिवस सातत्यानं या कामगारांच्या क्षेत्रासाठी सातत्यानं कोणतं जर अवेलेबल नेता असेल तर ते इरफानभाई सय्यद आहेत आणि म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आपण आपल्या माध्यमातून आपण पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे आहात आणि भाईंनी या ठिकाणी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात, पुणे शहरामध्ये नाहीतर आता आपण कामगार क्षेत्रामध्ये इरफानभाईंनी राज्य पातळीवर नेतृत्व केलं पाहिजे एवढं चांगलं काम कामगार क्षेत्रामध्ये भाईंनी केलेलं आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी इरफानभाई यांनी सर्व व्यासपीठासमोर बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजवानी चमकल्यासारखं आहे आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या खेड तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्याचप्रमाणे पंतप्रधान पीक विमा योजना समितीच्या वतीनं आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. ह्या इरफानभाईंना खरोखर शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमी आहेत, कारण कामगारांसाठी त्यांनी केलेलं कार्य. मी सुद्धा एक माथाडी कामगार आहे म्हणून उद्धव साहेबांनी मला एक सामान्य कार्यकर्त्याला सल्लागार समिती म्हणजे ज्या ठिकाणी आमदार खासदार हे सल्लागार समिती असतात त्या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पाठवले. हे फक्त शिवसेनाच करू शकते. मी शिवसेनेचा गेली 17 वर्ष मुंबादेवी विधानसभेचा शाखा प्रमुख होतो. आता कुलाबा विधानसभेचा उपविभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. पण माथाडी कामगारालाच न्याय कसा मिळेल हे दाखवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पाठवलंय. वास्तविक मी माथाडी नेता नव्हतो, मी स्वतः माथाडी कामगार होतो. पण कामगारच कामगारांना न्याय देऊ शकतो आणि जे आपल्या हातावर बापाचं नाव न कोरता नको त्याचं नाव कोरतात आणि आमदारकी मिळवतात अशांना घरी पाठवण्यासाठी आमच्यासारख्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी पाठवले. अशा या नेत्याला भरपूर शुभेच्छा आणि मी खासदार साहेबांना विनंती करेन की आमच्या अशा मित्राला फ्युचरमध्ये आम्ही आमदार म्हणून बघू आणि आमदाराचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी येऊ एवढी सदिच्छा मुंबादेवी आईचरणी प्रार्थना करतो. खरं तर दरवर्षी न चुकता इरफानभाईंच्या वाढदिवसाला आम्ही येत असतो आणि इरफानभाई दरवर्षी आल्यानंतर
खासदार साहेब, मला एक ऑब्झर्वेशन आवर्जून सांगावं वाटतं की वाढदिवसाला गेल्यानंतर खरं तर वाढदिवस म्हणजे वय वाढलं त्याचा वाढदिवस असतो, पण इरफानबाईंना दरवर्षी येत असताना मी बघतो ते तरुण 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 दिसतात. त्यामुळे याच्या मागचं नेमकं रहस्य काय हे मी त्यांना नक्की विचारणार आहे. इरफानबाईंचा स्वभाव, इरफानबाईंचं वागणं, इरफानबाईंचं बोलणं, या सगळ्याच गोष्टी खरं तर आम्ही त्यांच्या प्रेमात आहे. इरफानबाईंचं ऑफिस माझ्या आईच्या ऑफिसच्या शेजारी आहे. मला आवर्जून सांगायचं आहे, चुलबाताई, ज्यावेळेस आम्ही नवीन निवडून आलो आणि ज्यावेळेस आमच्याकडे ऑफिसला आईकडे त्या प्रभागामध्ये ऑफिस लोक शोधत यायची, पण इरफानबाईंच्या ऑफिसला जास्त गर्दी आहे म्हणून लोक आधी त्यांच्याकडे जायची आणि तिथंच त्यांचं काम पूर्ण करून मग आमच्याकडे यायची. म्हणजे इरफानबाईंनी बाबा अनुराधाताई गोरके भाजपच्या नगरसेवक आहेत, आम्ही भाजपचं काम करतो, असा कधीही भेदभाव त्यांनी पाळलेला मी कधीही पाहिला नाही. कुठलंही काम असेल इमिजिएट फोन करा, तुमचं काम 100% होणार म्हणजे होणारच. मला असं वाटतं की ज्या माणसाचं वजन वाढतं त्याला व्यायामाची गरज असते, ज्या माणसाचं मन खूप वाढतं त्याला नित्यनियमानं चिंतनाची गरज असते आणि ज्या माणसाकडं खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं वरदान असतं तो माणूस खऱ्या अर्थानं दान करण्यासाठी तो पुढे सरसावत असतो. आणि तेच दान माननीय इरफानभाई सय्यद यांनी आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं केलंय, मला आवर्जून कौतुक करायचं आहे की कोविड काळामध्ये मी प्रत्येक वेळेस बघत होतो इरफानभाईंचं काम, किंवा आजही, आज आपला वाढदिवस असताना गोरगरीब मुलांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, आपल्या समाजातील मुलं असतील, गोरगरीब असतील, यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठीचं काम आज इरफानभाई ज्या पद्धतीनं करतायत, खरंच इरफानभाई आपल्याला हॅट्स ऑफ आहे. शिवसेनेमध्येही अनेक नेते आहेत, पण इरफानभाई आपलं काम खऱ्या अर्थानं तळागाळातलं आहे. आज कामगार नेता म्हणून आपल्याकडे बघत असताना आपण कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व जर करत असाल तरी सर्व धर्म समभावाने आपण वागता. कारण आज आपल्या ऑफिसमधले येणारी मित्रमंडळी असतील, राजकीय नेते असतील, कुठलाही पक्ष, कुठलाही दुजाभाव न बाळगता आपण ज्या पद्धतीनं काम करत आहात, खऱ्या अर्थानं आपल्याला हॅट्स ऑफ परत एकदा आहे. मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि या सरकारमध्येच माननीय इरफानभाई आपण राज्यातलं नेतृत्व करावं ही आमची इच्छा आहे, जेणेकरून कामगार नगरीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, महाराष्ट्रात कामगारांना न्याय मिळेल. म्हणून इरफानभाई आज वाढदिवसाच्या निमित्तानं मी आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, तसेच माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी जास्त वेळ बोलणार नाही. इरफान यांना मी लहानपणापासून बघितलंय, मी प्रत्येक माझ्या कार्यक्रमात सांगत असते, एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. त्यांना समाजाचं काम करण्याची ही मनापासूनची इच्छा आहे आणि त्यांनी जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश केला, म्हणजे सामाजिक कार्यात होते, कामगार क्षेत्रामध्ये होते आणि त्यांनी राजकारणात आपल्या पक्षात प्रवेश करावा म्हणून बऱ्याच पक्षांनी प्रयत्न केला. त्यापैकी एक शेजारी आमचा मित्र पक्ष, जुने मित्र पक्ष बसलेत, भारतीय जनता पार्टी, त्यांनी बरेच प्रयत्न केले, राष्ट्रवादी काँग्रेसने बरेच प्रयत्न केले. पण मी ॲडव्होकेट जोशी साहेब जे मुंबईवरून आलेत त्यांना धन्यवाद देईल आणि त्यांना श्रेय देईल की त्यांनी शिवसेनेमध्ये इरफानभाईंना येण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना एक परिवार आहे, एक विचार आहे आणि जे लोक शिवसेनेत येतात ते मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित आहेत म्हणून येतात. आणि एकमेव असा पक्ष आहे की तो सर्व जाती धर्माला सामावून घेतो. आज इरफानभाईंनी या संपूर्ण शहरात नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक कामगार चळवळ उभी केलेली आहे. खूप लहान वयामध्ये त्यांनी एक मोठं काम उभं केलंय, त्याचमुळे त्यांनी कमी वेळामध्ये ही प्रसिद्धी प्राप्त केली आहे. कारण नुसतंच प्रसिद्ध व्हायला काही वेळ लागत नाही, सोशल मीडिया आता सगळ्यांनाच प्रसिद्ध करतो, पण जेवढ्या फास्टमध्ये प्रसिद्ध करतो तेवढ्या फास्टमध्ये रिव्हर्स पण करतो. पण इरफानभाई यांचं काम जे आहे ते स्वतः जास्त बोलत नाहीत, स्मित हास्य. आता अमित गोरखे म्हणाले की त्यांचा राज विचारायचा, तो जो माणूस कमी बोलतो ना तो जास्त इफेक्ट करतो. आणि इरफानभाईचे जे राईट लेफ्ट आहेत, प्रवीण आणि परेश, ते ऍक्टिव्ह असतात जास्त आणि संपूर्ण क्षेत्र सांभाळण्याचं काम त्यांच्याकडे आहे. आणि आमचे शिवसेनेचे सचिव जे आहेत, अनिलजी देसाई असतील, विनायकजी राऊत असतील, यांचं विशेष प्रेम इरफानभाईवरती आहे. आत्ताच अमितनी इच्छा व्यक्त केली की राज्यस्तरावरती त्यांनी काम करावं. ऑलरेडी ते राज्यस्तरावरती काम करतायत
आता एवढंच आहे की ज्या पक्षामध्ये शाबीरबाई शेख मंत्री झाले त्या पक्षामध्ये इरफान भाई आलेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये मी त्यांना शुभेच्छा देईन की जेव्हा ही वेळ येईल की बाहेरचा माणूस आपला जो आत आपण पक्षात घेऊन त्याला मोठं करायचं, तर निश्चितपणे इरफान भाई, जसं उमाताई खापरेंना पहाटे फोन आला आणि ते भाजपचे आमदार झाले, त्याचप्रमाणे निश्चितपणे तुम्हालाही पहाटे नाही यायचा, कारण पहाटेचे प्रोग्राम आपण करत नाही. तुम्हाला दुपारी फोन येईल जेव्हा जागेपणी, आणि तुम्हीही मोठ्या प्रमाणामध्ये जे तुमची म्हणजे अपेक्षाही नसेल त्याच्यापेक्षा तुम्हाला भरपूर या ठिकाणी मिळणार आहे. आज आप्पा आणि दादा या दोन्ही लोकांसाठी तुम्ही मावळ आणि शिरूरमध्ये काम केलेलं आहे. संपूर्ण या शहरामध्ये नगरसेवक निवडून आणण्यासाठी इरफान भाई आपण प्रयत्न करणार आहात, आणि हे जेव्हा यश तुम्ही संपादन करून द्याल तर निश्चितपणे तुमची पण जबाबदारी वाढणार आहे आणि तुम्हालाही परमेश्वराच्या कृपेने भरपूर काही मिळणार आहे. तुमच्या ज्या मनोकामना आहेत, आपण खंडोबाच्या या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम घेतोय, तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण होऊ देत अशी आई तुळजाभवानी चरणी आणि खंडोबा चरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं इरफानबाईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आई जगदंबेनं उदंड आयुष्य द्यावं त्यांना. कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना कामगारांच्या भल्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य द्यावं, आणि ज्या प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून कामगार क्षेत्रामध्ये इरफानबाई काम करतात, ते काम करण्याची ऊर्जा त्यांच्यामध्ये अधिकची निर्माण व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. कामगार सेनेच्या माध्यमातून इरफानबाई शिवसेनेचं एक युनिट या जिल्ह्यामध्ये चालवतात. कामगारांचे अनेक प्रश्न आहेत आणि कामगारांचे प्रश्न कधी देखील संपण्यासारखे नाहीत. कामगार क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रश्न निर्माण झाल्यानंतर सोडवण्याचं काम देखील कामगार नेते करत असतात. इरफानबाई, आपण तरुण आहात, मुळामध्ये शांत स्वभाव, प्रश्नाची सोडवणूक करत असताना प्रश्न जाणून घेणे, त्याची संपूर्ण माहिती घेणे आणि तो सोडवणं हा आपल्या मूळ स्वभावामध्ये. पिंपरी चिंचवड नगरी मुळामध्ये कामगार नगरी म्हणून संबोधली जाते. अनेक नेते कामगार क्षेत्रामध्ये काम करतात. कामगारांच्या प्रश्नासाठी सातत्यानं जो ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन काम करतो. मला राजकारणामध्ये जवळपास 28 वर्ष पदावरती झालेले, 30-35 वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो. मी राजकारणातल्या संघटनेमध्ये काम केले, परंतु कामगार संघटनेच्या बाबतीमध्ये मी कधी नाराला लागलो नाही, खरं सांगतो. कारण कामगारांच्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या कधी देखील दूर होत नाही. एखादं अग्रीमेंट केलं, 5,000 झाले, 7,000 झाले, कामगारांची अपेक्षा अजून वाढत जाते आणि ती अपेक्षा कधीच संपणारी नाही. खरं तर सांगतो, हे क्षेत्र हे असं आहे की ही अपेक्षा कधीच संपणारी नाही. कामगार नेता काम करत असताना कंपनीमध्ये त्याला बऱ्याचशा अपेक्षा असतात. कामामध्ये मुभा द्यायला पाहिजे लीडर म्हणून, इतर सुविधा मिळायला पाहिजेत, आणि काही कंपनीच्या प्रशासनामध्ये काही घडामोडी झाल्या तर आपण हे देखील पाहिले, अनेक कामगार लीडरला घरी देखील बसावं लागलेले. आणि म्हणून हे क्षेत्र खूप काटेरी असणारं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये इरफानबाई काम करतात. काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात. त्यांचा शांत स्वभाव, इतरांना मदत करण्याचा स्वभाव, आणि यामुळं इरफानबाई या क्षेत्रामध्ये तुम्ही सक्सेस झालेला. आपला वाढदिवस साजरा करत असताना इतरांना त्याची मदत व्हावी, या शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याचा
एक माणूस आपण मनामध्ये घेतला आणि त्या हेतूने आज त्यांना एक वेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती चालू करण्याचं काम आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेलं आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मदत करण्याच्या हेतूने त्यांचं रजिस्ट्रेशन करणं, त्यांना शासकीय लाभ मिळवून देणं हे तर तुम्ही करत आलेलं आहे, परंतु त्यांच्या कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्याचं एक वेगळ्या प्रकारचं धोरण या निमित्तानं आपण अवलंबत आहे. शेवट करोनाचा सगळा कालावधी आपण पाहिलेला आहे, जगाने पाहिलं आहे, आपण स्वतः पाहिलेलं आहे. या करोनाच्या कालावधीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कामगारांच्या परिवाराला मदत करण्याचं काम इरफानभाई आपण आणि आपल्या संघटनेने केलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपण कामगारांना मदत करण्याचा हेतू डोळ्यापुढे ठेवून ही संघटना चालवत आहे. संघटनेमध्ये काम करत असताना अनंत अडचणी आपल्याला देखील येत असतील आणि त्यावरती देखील मात करून आपण एक चांगल्या प्रकारची उभारी, शिवसेनेचा एक युनिट असलेली ही संघटना, कामगार संघटना, याच्यातून आपण एक चांगल्या प्रकारचं काम आपण करता या क्षेत्राला साजसं न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ॲम्ब्युलन्सचं आपण लोकार्पण देखील या ठिकाणी करतात. एक चांगला उपक्रम, चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येता आलं. या पुढच्या कालावधीमध्ये देखील आपला सहकारी म्हणून सातत्यानं तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये आम्ही सर्वजण बरोबर राहील. आपण करत असलेलं काम, अनेकांच्या परिवाराला आधार देण्याचं काम, आर्थिक रूपानं सहकार्य करण्याचं काम, तळातील ज्याला अडचणीला सामोरं जावं लागतं त्याला आर्थिक रूपाने सहकार्य करण्याची भूमिका आपण ठेवत आहात. आमचा वाढदिवस होत असताना हा उत्साह या सगळ्या कामगारांच्या चेहऱ्यावरती नक्की दिसतोय. या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.